काल देशमुख कुटुंबियांनी टावरवर चढून आंदोलन करणार असा इशारा दिला होता। त्यामुळे जे आहे ते मसाजोग परिसरातील तिन्ही टावर जवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात होता। मात्र आज सकाळी अचानकपणे धनंजय देशमुख व कार्यकर्त्यांनी थेट टाकीवर चढून आंदोलन केले आणि याच आंदोलनाला भेट देण्यासाठी देशमुख कुटुंबियांची चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आलेत। जरांगे पाटील सातत्याने त्यांना विनंती करतात की आपण खाली उतरा। पाटील आपण आज त्यांना भेट देण्यासाठी आलेत, गावकऱ्यांना भेट देण्यासाठी आलेत, मात्र अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? नाही भेट कसली हो, इथं जीव द्यायची वेळ आली, ते काय आंदोलन थोडं आहे। ते जर आत्महत्या करायला लागलेत आणि इथले मुख्यमंत्र्याचे गृहमंत्र्याचे पोलीस जर बघायची भूमिका घ्यायला लागले, त्यांच्याकडे जात नाहीत इतकं, आणि त्यांनी जर आता वरून उडी टाकली आणि ते जर गेले असते तर मग काय करायचं त्या कुटुंबाने? काय स्वतःच्या भावाच्या न्यायासाठी ते आता खचलेत। त्यांना बहुतेक असं वाटायला लागलं की सरकार न्याय नाही देत, आता देत नाही न्याय असं त्यांच्या निदर्शनास आलं। कारण त्यांनी विश्वास ठेवला ना मुख्यमंत्र्यांवरती, आणि सगळ्या समाजानंच ठेवला होता की मुख्यमंत्री म्हणलेत खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी सुटणार नाही, म्हणून तर सगळा मराठा समाज शांत आहे ना। आता ज्या दिवशी धनंजय देशमुखांचाच विश्वास उडाला त्या दिवशी राज्यात आता मराठी दाखवतील सरकारला काय ते। त्यांच्या कुटुंबातला जर एक बी जीव गेला ना आता, तर मी जीणंच मुश्किल करीन यांचं, या खंडणीतल्यात सुद्धा आणि खुनातल्या लोकांचं सुद्धा आणि त्यांच्या गुंडाचं सुद्धा जीणं मुश्किल करून टाकेल। एकदा बोललो तर मग मी मागं सरकत नाही। मग यांना कळल किती भयानक विदारक परिस्थिती झाली। यांच्या घरातलं एक बी आत्महत्या करून माणसाचं बरं वाईट झालं, यांचं जीणं मुश्किल केलंच म्हणून समजायचं। हो, किती गुंडाची टोळी यायची, मग आम्ही सापडीत होती। 2 दिवसापासून धनंजय देशमुख व वैभव देशमुख यांनी CIDकडे SITकडे अशी मागणी केली की तपासात काय सुरू आहे ते आम्हाला कळवावं। मात्र काल CIDचं पथक आलं, त्यांनी एवढंच सांगितलं की तपास योग्य दिशेने सुरू आहे, यापुढे काहीही सांगितलेलं नाही। आता काय सांगितलं आहे मला माहीत नाही, मी त्यांच्याशी चर्चा नाही केली धनंजय भाईयाशी, पण करतो आता मी चर्चा। मी विनंती करतोय त्यांना, हात जोडतोय, खाली या म्हणून, तुमची कुटुंबाला गरज आहे, तुम्ही खचलात तर कुटुंबाला न्याय कसा मिळेल? त्यामुळं त्यांना हा 2 वेळेस हात जोडलेत। आता येतो बोललेत का नाही म्हणतायत, येतोय म्हणतायत, नाही पण म्हणतायत। त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये एवढीच आमची अपेक्षा म्हणून आम्ही धावत पळत आलो नीतपर्यंत की तुम्ही असं काय करायचं नाही म्हणून। SIT नसेल, CID नसेल, पोलीस अधिकाऱ्यांनी नसेल, यांनी माहिती दिली पाहिजे कुटुंबाला, माहिती दिलीच पाहिजे। काय तुम्ही मॅटर दाबायला लागले की काय? तुम्हाला वाटतं का देशमुख कुटुंब एकटं आहे? मॅटर दाबायचं प्लॅनिंग सुरू आहे का? गोड बोलून कुटुंबाशी त्यांना बोलून न्यायचं, गोड बोलायचं आणि त्यांची फसवणूक करायची, असं काय चाललंय का? अशी शंका यायला लागली आजपासून। आता ते जर आत्महत्या करायला लागलेत म्हणल्यावर शंका काय येऊ नये? मुख्यमंत्री झाले सावध तर बरं, नसता त्यांना परिस्थितीच जर बिघडायची असेल तर आम्ही काय करू शकत नाही त्याला, मग आम्ही काय करू शकत नाहीत। आम्ही मात्र धनंजय देशमुखांच्या कुटुंबातलं, संतोष भैयाच्या सगळ्या परिवारातलं कोणाला जर काय झालं ना तर जीनच मुश्किल करून टाकणार याच्या गुंडाचं। ह्या धनंजय मुंड्याच्या गुंड कोण कोण आहेत ना, खंडणीतले आमके तमके, यांचं जीणं मुश्किल करणार मग आम्ही याच्या गुंड टोळीस। यांच्यात लय माजन मस्ती आहे ना, लय माती उकरीत येते, यांना पाणी पाजतो मग आम्ही। ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, कसं समाधानी? आता हे असं जर आत्महत्या करायची वेळ आली म्हणलं कसं समाधानी, कशाचं काय? या ना म्हणा त्यांना, या ना म्हणा। दादा लक्ष्मण हाकेने एक व्हिडिओ दाखवला आहे, लक्ष्मण हाकेने एक व्हिडिओ दाखवला, त्यासमोर जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली। आहे तिकडे बेकार साले। दादा माहिती अशी मिळते की धनंजय देशमुख यांची प्रकृती खालावली आणि ती टाकीवर झोपलेत वर, तुम्हाला त्यांना पुरा फोन लावले होते, आता परत लावा लागणार? अवघड करून ठेवलं या सरकारनं, यांना खुनीच सांभाळायचे आहेत। विशेष म्हणजे त्या टाकीची एक शिडी पण काढण्यात आली, त्याच्यामुळे तिथे वर जाणं शक्य नाही। नाही, यांना ना गोरगरिबाला मदत करायची नाही, खून झाला त्यांना मदत नाही करायची, यांना गुंड सांभाळायचे वाटतं। म्हणजे यांना राज्य एका विदारक परिस्थितीकडे न्यायचं आहे मुख्यमंत्र्याला, असं दिसतंय। कारण आत्तापर्यंत मुख्यमंत्र्याला शंका नव्हती, पण आता शंका यायला लागली। कारण 1 घंटा झालं हे लोक येत आहेत, आत्ताशिक त्या मुख्यमंत्र्याचे, गृहमंत्र्याचे पोलीस आत्ताशिक आले। मग तिकडं काय जेवण करत होते का मरण्याची वाट बघत होते, त्याची आत्महत्या व्हावी अशी वाट बघत होते का?
महत्वाचा मुद्दा दादा. कालपासून इशारा देण्यात आला होता, मात्र पोलीस म्हणून पाण्याच्या टाकीजवळ बंदोबस्त लावणं गरजेचं होतं, त्यांनी अलर्ट राहणं गरजेचं होतं, पण तसं होताना दिसलं नाही आपल्याला. अरे जरी नाही लावला तरी एवढा आरडा ही 5 किलोमीटरवर जातो. तुम्हाला इथले म्हणजे हे ठरवून होतं वाटतं सरकारचं सुद्धा की याला उडी मारून मारू द्या, याचा पण खून घ्या, पोचवा आपण. तो मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी बोलवलं होतं का मुंबईला? मग यांना का विश्वासघात करायला लागलेत मुख्यमंत्री? का विश्वासघात करायला लागले? त्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकला, या मराठ्यांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकला, पूर्ण विश्वास टाकला. एक मराठी शांत आहेत मुख्यमंत्र्याच्या शब्दांवरती. मग त्यांनी सांगितलं ना की खुनातले आणि खंडणीतले मोक्यात पण घेऊ आणि 302 मध्ये काय अडचण आहे तुम्हाला घ्यायला? कसले पुरावे पाहिजेत? मग तुम्हाला वाचवायचे, लोक नाही वाचवायचे, तुम्हाला आणखी राजकारणीच वाचवायचे, गुंडच वाचवायचे. असं का? एवढ्या खाली येऊ दे. आपण या ठिकाणी बघतोय एक मसाजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झालेला पाहिलं, तरुण आक्रमक पाहिला होतो. पोलीसवाल्यांनी खाली यावं, नाहीतर मी उडी